मुंबईतील नागपाड्यात मुस्तफा टॉवर इमारतीचा काही भाग कोसळला। इमारतीचं काम सुरू असतानाचा काही भाग कोसळून 4 कामगार जखमी। थोड्याच वेळात रंगणार प्रचाराचा सुपर मंडे। राज सोलापुरातून तर राहुल गांधी नांदेडमधून जनतेला करणार आवाहन। वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा। दिनेश कार्तिक के राहुल जाडेजाला लागली लॉटरी। ऋषभ पंत अंबाटी रायडूची बस मात्र हुकली। निवडणूक आयोगाने आदित्यनाथ आणि मायावतींवरती उगारला बडगा। आदित्यनाथवरती 3 दिवसांची तर मायावतींवरती 2 दिवसांची बंदी। यंदा सरासरीच्या 96% पाऊस पडण्याचा दिल्लीतल्या हवामान विभागाचा अंदाज। अल निनोचा प्रभाव असला तरी फार परिणाम होणार नसल्याचा दावा। राहुल गांधींनी चौकीदार चोर है या वक्तव्यावरती स्पष्टीकरण द्यावं। सुप्रीम कोर्टाचे भाजपाच्या याचिकेवरती निर्देश। शशी थरूर तिरुअनंतपुरम मध्ये मंदिरातल्या पूजेवेळी पडून जखमी। प्रकृती धोक्याबाहेर पण डोक्याला पडले 6 टाके। भाजपची 21वी यादी जाहीर। योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमध्ये भोजपुरी अभिनेता रवी किशनला तिकीट। आझम खानच्या जया प्रदाविरोधातील त्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ निवडणूक आयोगाने मागितला। TV9 भारतवर्षच्या प्रतिनिधीवरही भडकले होते आझम खान। उर्मिला मातोंडकरच्या प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांचा धुडगूस। उर्मिलानं मागितलं पोलीस संरक्षण। काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तारांचा औरंगाबादमध्ये अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांना समर्थन। चंद्रकांत खैरे यांच्या पराभवासाठी जाधवांना समर्थन दिल्याचं स्पष्टीकरण। काँग्रेसची मतं कापून भाजपला फायदा मिळवून देण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीनं घेतली सुपारी। सुशीलकुमार शिंदे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्यावरती घणाघात। पुण्यात मनसे नेत्या रुपाली पाटील यांचा हटके प्रचार। कुटुंबासह रिक्षात बसून भाजप विरोधी प्रचार। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ गोळीबार करत पाक सैन्याकडून नापाक हरकती सुरूच। भारतीय जवानांनी दिलं चोख प्रत्युत्तर। नागपुरात कडाक्याच्या उन्हापासून प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावले कूलर। वाघोबांच्या दिमतीला मोठा हौद तसंच ग्रीन शेडची ही व्यवस्था। उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात बर्निंग बाईकचा थरार। चालत्या बाईकनं घेतला पेट। पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला कुटुंबाचा जीव। मालेगावात टायरच्या गोडाऊनला भीषण आग। धुराचे लोळ पसरले परिसरात। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू। शिर्डीत साई मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी दाखवला प्रामाणिकपणा। साई भक्ताची 1,67,000 रुपये असलेली पिशवी केली परत। बेळगावात चिमुकल्यांनी वाढवला मराठा लाईफ इन्फंट्रीच्या जवानांचा जोश। रस्त्यावरून जाणाऱ्या जवानांसाठी हाऊ इज द जोशचा दिला नारा। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विजयाचे सातत्य कायम राखण्यासाठी उत्सुक। आज होणाऱ्या सामन्यात बंगळुरू समोर मुंबई इंडियन्सचं तगडं आव्हान। भारतात हिट ठरल्यानंतर आयुष्यमानचा अंधाधुन चीनमध्ये पियानो प्लेअर नावानं रिलीज होताच 13 दिवसात चित्रपटानं केली 208.17 कोटींची कमाई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।